नमस्कार. खरं तर तुमच्याबद्दल कळल्यानंतर तुमची भेट घ्यावी आणि ओळख करून घ्यावी असं मनातनं वाटत होतं. पण नंतर तुमच्या कामातनं ती तुम्ही करून दिलीच. काय म्हणणं आहे तुमचं? मी या गावातनं निघून जावं असं वाटतंय का तुम्हाला? कारण तुमच्या कृतीतनं तुम्ही ते सतत दाखवून देताय, धमकी देताय. पण तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही. छान, मस्त बोललात तुम्ही. मला अजून काय बोलायचंय? लेडीज फर्स्ट. पण नंतर मी बोलणार आहे आणि तुम्हाला ऐकायचं. नाही, मला इतकंच विचारायचंय, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मी गावातनं निघून जावं असं म्हणायचंय का तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे? तुमचं वर्चस्व कमी होतंय असं तुम्हाला वाटतंय का? पण तसा माझा उद्देश नाहीच आहे. मला तुमच्या राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. मला फक्त माझं काम करायचंय, तेवढं मला करू द्या, बाकी काही नाही. इथल्या बायकांचा माझ्यावरती विश्वास आहे, माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. मला त्यांच्यासाठी इथे काम करायचंय. पण मला त्रास देण्यासाठी तुम्ही जर त्यांना त्रास देणार असाल ना, तर मी हे ऐकून घेणार नाही. मला लेडीज फर्स्ट म्हणून मी बोलायला सांगितलं, पण तुम्ही बोलतच सुटलात. आता शांत राहायचं आणि मी जे दाखवतोय ते पाहायचं आणि मी जे बोलतोय नीट ऐकायचं. म्हणजे बरी आहेस ना तू? तुम्ही सगळेजण ठीक आहात ना? हा, हो. सेफ आहेत, एकदम सेफ. काहीही त्रास दिला नाही आम्ही. उलट त्यांना बिस्किट देऊन त्यांची सरबराई केली. आता ह्यांच्या समोरच 1 to 1 फैसला होणार. होऊ दे ना, होऊ दे फैसला. होऊन जाऊ दे ना फैसला. होणार ना फैसला. आता तुम्ही आमच्या गावच्या परंपरेवरच घालायला निघालात म्हणल्यावर फैसला तर करावा लागणार ना. आम्ही शांत कसे बसणार? हे काय बोलताय तुम्ही? हा, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतंय, पण तुम्हाला ते कळतंय हे तुम्हाला मला दाखवायचं नाही. पहिला नवरा सोडला, दुसरा धरला, 2 लग्न केले तुम्ही. आता आमच्या गावातल्या बायकांना पण तेच करायला सांगता का तुम्ही? चांगलं चाललंय ना आमचं. परंपरा आहे ती आमच्या गावची. अहो, आमच्या बायका मार खातील, लाथा खातील, पण नवऱ्यांना कधी सोडणार नाही. एक वेळ त्या जीव देतील, पण दारू पितो म्हणून नवऱ्याला नाही सोडणार ना त्या. अच्छा, ही तुमची परंपरा, संस्कृती. पण याला आम्ही शोषण असं म्हणतो. म्हणजे नवऱ्यांना दारू पिऊन यायची, शिवीगाळ करायची, बायकोला नाही ऐकलं तर मारहाण करायची, ही तुमची संस्कृती. तिला माणसासारखं वागवायचं नाही, जनावरासारखं वागवायचं, ही तुमची संस्कृती. आणि काय, पुरुषांनी कसंही वागायचं बाहेर जाऊन. आणि बाईनं स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न जरी केला तर तुमची संस्कृती बुडते. छान आहे हा तुमची संस्कृती. तुम्ही कुठच्या काळात वावरताय मला माहिती नाही, पण
आत्ताची स्त्री तुमच्यासारख्या संकुचित विचारांच्या माणसांसमोर झुकणार नाही. क्या बात आहे, काय बोलता तुम्ही जे आता हे जे बोललात हे टाळ्यांचं वाक्य. साध्या टाळ्यांचं नाही तर जोरदार टाळ्यांचं वाक्य आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. काही वर्षापूर्वी सीमाताईंनी पण असंच भाषण दिलं होतं. अडाडीच एकदम. आय सीमाताई, आठवतंय का? आता जे झालं गेलं संपलं ते. आता तुम्हाला म्हणलं होतं ना मी, हे तुमची फॅक्टरी मी जमीनदोस्त करणार, त्याच्यासाठी झालोय मी. खास पद्धतीनं करणार आहे मी. एक खास पाहुणा आणलाय मी त्याच्यासाठी. त्या पाहुण्याच्या हस्ते ही फॅक्टरी जमीनदोस्त करणार. ओळखलं का? ओळखलं? हे शक्यच नाही. हा तुमचा नवरा गुरुनाथ सुभेदार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा इथे कसा आला, हा इथे काय करतो. अहो, तुमच्या दुसऱ्या नवऱ्यानेच ह्याला इथे आणलेलं आहे. नाही, सौमित्र असं करणं शक्यच नाही. अहो, ते पंटरला विचारा ना. काय पंटर, तुझ्याकडे राहतो का नाही हा? श्रेयस, श्रेयस काय म्हणतात हे? हा, सांग काय म्हणतात ते? श्रेयस, मी तुला विचारते, काय म्हणतात ते? हो 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 हो, खरंय. कर राधिका, राधिका तू पण त्याला काय विचारतेस? तू मला विचार ना, मी सांगतो ना तुला सगळं. मला ना तुला तो हा आठवतोय का, आपला कॉलेज मधला मित्र, हा तो सौमित्र बनहट्टी. तो मला घेऊन आला इथे, त्याने आणलंय मला. काय बोलताय तुम्ही? कसली नोटंकी तुमची? सौमित्र नवरा आहे माझा, माहितीये तुम्हाला. राधिका काय बोलतेस का तू? हा, मी तुझा नवरा आहे ना. तो काहीतरी काय बोलते, मी नवरा आहे तुझा. अहो, सटकली आहे त्याची. वेडा आहे तो. अर्थात याला तुम्हीच कारणीभूत आहे म्हणा. इतका त्रास दिला तुम्ही त्याला.
जरा वेडा झाला. ए तू वेडा कोणाला म्हणतो रे? हा काही वाटेल ते बोलू नका. अरे वेड्याला वेडा नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं रे? मी सांगून ठेवतो तुला, मी वेडा नाहीये मी मला परत वेडा म्हणलं ना खबर वाट लावून टाकेन मी. गुरुनाथ सुभेदार आहे. बास बास झाली हं तुमची नाटकं. खूप झालं तुमचं हे. काय चाललंय? मी तुम्हाला नीट ओळखून आहे. मला पूर्णपणे कोलमडून गेलेलं बघायचंय ना तुम्हाला? ठीक आहे, मी हरायला हवंय ना. मला बर्बाद करायचंय म्हणून या गोट्या शेट्या तुम्ही हाताशी धरलं. ठीक आहे, मी मान्य करते, मी हरले, तुम्ही जिंकलात. या सगळ्यांसमोर कबूल करते की मी हारले आणि हे जिंकले. करा तुम्हाला काय करायचं ते. मला राधिका मसाले नकोय ना. फॅक्टरी उद्ध्वस्त करायची ना तुम्हाला. करा, काय करायचं ते करून घ्या. पण माझ्या माणसांना जर तुम्ही हात लावलात ना तर याद राखा, मी ऐकून नाही घेणार. राधिका काय बोलतेस तू? अगं मी कशाला तुला बरबाद आणि नेस्तनाबूत करेन? आपल्या स्वतःच्या बायकोचं असं कोणी नुकसान होऊ देईल का? हा हे बघ राधिका, मला खरंच कळत नाही तू काय बोलतेस. मला फक्त एवढं कळतंय की मी तुझा नवरा आणि तू माझी बायको आहे. बस मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. मला फक्त तेवढंच कळतंय. मी तुमची कोणीही नाहीये. एकदाच सांगते मी, माझा आणि तुमचा काहीही संबंध नाही. माझा तुमचा काही संबंध नाही. माझा या गावाशी काही संबंध नाही. मला काही करायचं नाही. या राजकारणाशी संबंध नाही. बस झालं. मला जे काही करायचं ना ते करून घ्या. तुम्हाला हवं ते करा. मी चालले. राधिका अगं तू ए गोट्या, ए गोट्या, माझ्या बायकोचा हात धरायची हिम्मत कशी झाली तुझी? तुझी मला गोट्या म्हणायची हिंमत कशी झाली? तुला दाखवतोच माझी हिम्मत काय ते. बहिणी, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हे जे काही घडलंय त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. नाही होय, हे जे काही घडलंय त्याला फक्त पानवलकर सर जबाबदार नाहीयेत, तर मी सुद्धा जबाबदार आहे. आम्हाला माहिती होतं गुरु सर आमच्याच रूम मध्ये, पण आम्ही नाही सांगितलं तुम्हाला. ती बायको सिरियस आहे, हॉस्पिटलला ॲडमिट आहे म्हणून तिला बघायला मी मुंबईला गेलो. पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की असं काहीच झालेलं नाहीये. ती फक्त रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलला गेली होती. पण ती ॲडमिट आहे, सिरियस आहे असा कुणीतरी फोन करून माझी फसवणूक केली. त्या माणसाचा मला प्रचंड राग आला होता.
पण मग नंतर मी असा विचार केला की गुरुनाथबद्दल लपवाछपी करून मी तुमची सुद्धा फसवणूकच केली ना. अरे कदाचित त्याची शिक्षा मला मिळाली. नाही नाही सर, असं काही नाही. वहिनी, खर तर या दोघांची काहीच चूक नाही. ह्या दोघांनी आम्ही जसं सांगितलं तसंच त्यांनी केलं. खर तर हे सगळं मी आणि सौमित्र आम्हीच ठरवून केलं होतं. आमची चूक आहे. पण वहिनी, यामागे आमचा हेतू हो बरोबर आहे, हो बरोबर आहे. तुमचा हेतू चांगला असणार, तुमचा हेतू वाईट असूच शकत नाही. मला त्रास होऊ नये हा हेतू होता ना तुमचा, बरोबर ना? हे काय आहे आनंद भाऊजी, हे प्रत्येक वेळेला काय असतं तुमचं? काहीतरी लपवायचं, खोटं बोलायचं. आनंद भाऊजी, सौमित्राने यापूर्वी सुद्धा हे असं केलंय. आधी तो माझा मित्र होता तेव्हा त्यांनी मला सांगितलंच नव्हतं की तो एसबीचा मालक सुद्धा आहे. का लपवलं हे? कशासाठी? काय उद्देश होता माहित नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आज हे. हा माणूस मला डोळ्यासमोर सुद्धा नकोय तरी त्या माणसाने इथे घेऊन आले ते कशासाठी? आनंद भाऊजी लक्षात घ्या ना, त्या माणसाने मला किती त्रास दिलाय, तुम्हा सगळ्यांना किती त्रास दिलाय. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कारस्थानं केली आहेत तरी सुद्धा याला इथे घेऊन आले. कशाला? मला माहितीये ही सगळी नाटकं आहेत, नाटकं. माशे करायचे नुसते. हे काही खरं नाहीये, फसवतात, हे नाटकं करतायत, बाकी काही नाही. वहिनी, तुम्ही जे काही म्हणताय ना ते सगळं मला मान्य आहे. पण तुम्हाला खरं सांगतोय, आपल्या समोर आता हा जो गुरु आहे तो आणि आपण ज्या गुरुला ओळखतो तो गुरु, ते दोघेही वेगळे आहे. ऍक्सिडेंटच्या आधीचा गुरु आणि ऍक्सिडेंटच्या नंतरचा गुरु, हे वहिनी याला खरंच काहीच आठवत नाही. आणि सौमित्रने रिपोर्ट्स पण व्हेरीफाय केले आणि दुसऱ्या डॉक्टरना पण तो भेटून आला. त्यांनी पण हेच सांगितलं, म्हणून त्याला इथे आणलं. पण इथे का? कशासाठी? मला नकोय हा माणूस माझ्या नजरेसमोर सुद्धा. कशाला घेऊन यायचं इथे? आणि काय होणार यांनी? एक तर इथे आणताना मला सांगितलं नाही, नेमकं काय घडलंय तेही सांगितलं नाही. सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून. वरनं इथे आणलं, इथे आणून लपवून ठेवलं. आपल्याच घरामध्ये का नाही सांगितलं मला? आणि ते करून काय होणार होतं? यांचा वेळ कमी होणार होता का त्यामुळे? नाही भाई, तसं नाहीये. पण मग कसं? मग काय म्हणायचंय तुम्हाला? हे कुठे काही चुकते का आनंद भाऊजी? प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते, प्रत्येक गोष्ट तुम्हा सगळ्यांच्या कानावरती घालते, कामामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करते. पण तुम्ही लोक ही अशी लपवाछपवी का करता? कशासाठी करता? या माणसामुळे आपल्याला किती त्रास सहन करायला लागलाय, हे सगळं का लक्षात येत नाहीये तुमच्या? मला ना तुम्हा सगळ्यांचा राग येतोय आता, बाकी काही नाही. मला आता काही नकोय. मला हे गाव नको, बायका नको, आपलं प्रोजेक्ट नको, काही नको. मला तुमच्याशी कोणाशी बोलायचंच नाही. मला कोणाला हे सगळं लक्षात का येत नाही तुमच्या? जाऊ दे, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, तुमच्याशी भांडायचं सुद्धा नाही. की मला काही नकोय, मला आता काही करायचं नाही, मला काही करण्याची इच्छा नाही. वहिनी, ओ